हाँ एक साथ बैठ बैठे सावधान। जय भीम। नमो बुद्धाय। जय शिवराय। जय भारतीय संविधान दिवस आणि जय संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल आपण आज बोलणार आहे, बरोबर? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। महाराष्ट्र ही कशाची भूमी आहे? आणि भारत हा महापुरुषांचा अख्खा देश आहे, बरोबर? यांच्याबद्दल आपण आज बोलणार आहे संत ज्ञानेश्वर महाराज। आज संत ज्ञानेश्वर महाराज कोणत्या समाजाचे होते? ब्राह्मण समाजाचे होते, बरोबर? त्यांचं पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी। ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी। आपल्या गावात सुद्धा कुलकर्णी, बरोबर? त्यांचेच ते नातेचे। आज संत ज्ञानेश्वर हे 4-5 बहीण भावंड होते। किती होते? बरोबर? त्याच्या आधी आपण आता आपली बुद्ध वंदना घेऊया आणि मग संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल बोलूया, बरोबर? हा या एक साथ वंदने के लिए तैयार हो। एक साथ म्हणा, नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणिपादं वेरमणि सिक्खापदं समादियामि। अभिनन्दना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सूरामेरे मज्ज प्रमाददाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। दौड़ा वही। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान लिहून हे आपल्या देशासाठी अंगीकृत केलेले आहे, बरोबर? म्हणून त्यांचा आज संविधान दिवस म्हणून साजरा केला गेला। तुमच्या शाळेत झाला का? झाला। मराठी शाळेत झाला? बर। आपल्या वाड्यात पण झाला, बरोबर? फक्त भूमिका आणि आज विषय होता संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल। त्यांचे पूर्ण नाव होते ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी। आणि त्यांचा जन्म इसवी सन 1275 मध्ये। बोलणं कापसात मी प्रश्न विचारले, इसवी सन कधी? 1275 म्हणजे किती शतके झाले असतील? 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजे 8-9 शतके झाले। आता एक शतकचा किती वर्ष होतं? 100 वर्षाचं एक शतक। मग आज 8-9 शतक झाले म्हणजे किती वर्ष झाले असतील? 800-900 वर्ष झाले। म्हणजे पुढच्या 100 वर्षाले एक दशक पूर्ण होईल। हा समजलं? तर संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म 22 ऑगस्ट 1275 मध्ये। त्यांचं गाव आपेगाव, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद। आताचं छत्रपती संभाजी नगर। आताचं छत्रपती संभाजी नगर म्हणजे हे पहिल्यांदा औरंगाबाद म्हणायचं, बरोबर? हा पैठण तालुका नाही, गाव आपेगाव। त्यांची समाधी आळंदी येथे, जिल्हा पुणे, बरोबर? आणि त्यांनी जिवंत समाधी घेतली होती ते 1296 मध्ये।
इसवी सन 1296 मध्ये जिवंत समाधी घेतली. जन्म कधी सांगितला मी? 1275. बरोबर. म्हणजे किती वर्ष जगले ते? 85, 95 आणि ते 1 वर्ष, 21 वर्ष. बरोबर. 21च ना. 75 मधून 85 ले 10, 95 ले 20 आणि 96, 21 वर्ष ते जगले. हा. अरे आया त्यांनी 13व्या वर्षी ग्रंथ लिहायला सुरुवात केली होती. 13व्या वर्षी वयाच्या ज्ञानेश्वरी ग्रंथ. हा ती पुढे पाहू आपण. परत त्यांच्या गुरुचे नाव होते श्री संत निवृत्तीनाथ महाराज. हे संत निवृत्ती महाराज कोण होते? बोललो रे. निवृत्ती महाराज त्यांचे सख्खे मोठे भाऊ होते. निवृत्ती महाराज. आता 4-5 भावंड आहेत. कोणते कोणते? एक चांगदेव, सोपान, मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर महाराज. बरोबर. परत त्यांच्या शिष्याचे नाव होते सच्चिदानंद महाराज. हा. ज्ञानेश्वर महाराजांचे ग्रंथ, एक अमृतानुभव, दुसरा हरिपद, तिसरा चांगदेव. म्हणजे एक भावावरूनच त्याने अभंग लिहिलेला होता ग्रंथ. परत त्यांच्या आईचे नाव होते रुक्मिणीबाई विठ्ठलपंत कुलकर्णी. परत त्यांच्या वडिलांचे नाव होते विठ्ठलपंत कुलकर्णी. 16व्या वर्षी त्यांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. कुठं 13व्या वर्षी सांगितलंय. परत जातीय भेदभावाला विरोध केला आणि सर्वांना समानतेचा संदेश दिला. बरोबर. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज हे देव होते का? नाही. ते आपल्या महापुरुषांसारखे पुरुषच होते. म्हणून त्यांना संत उपाधी देण्यात आली. हा. कोणाला महात्मा उपाधी देता, कोणाला महामानव देता, यांना संत दिले. परत ज्ञानेश्वर व इतर भावंडांना त्यावेळी सर्व समाज संन्याशाची मुले म्हणून चिरवत असे. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या मृत्यूनंतर ही 4ही भावंडांना गावापासून वाडीत टाकण्यात आले होते. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजचे वडील गरीब घराण्यात होते. बरोबर. त्यांचे जो दौलत काहीच नव्हती. तर ते त्यांच्या समाजाच्या लोकांनी किंवा इतर समाजाच्या लोकांनी त्यांना वाडीत टाकले होते. वाडीत टाकलं म्हणजे असं वाड्याच्या बाहेर, गावाच्या बाहेर टाकले किंवा तू आमच्यामध्ये राहू नको. ज्ञानेश्वर व इतर भावंडांनी आपली विद्वत्ता पैठणी ते सादर केली. विद्वत्तेचा आधार देऊन त्यांना पुन्हा एकदा समाजाचा भाग बनवण्यात आले. मग या 4-5 भावंडांनी काय करले? किती कोणते 4-5 भावंड? ज्ञानेश्वर महाराज 1, 2 नंबर सोपान, 3 नंबर चांगदेव आणि 4 नंबर त्यांची मुक्ताबाई. मुक्ताईनगरला कोणी गेलंय का? हैदराबाद. त्याचं पूर्वी नाव हैदराबाद होतं. मुक्ताईनगर. तू जायला विद्या. मुक्ताईनगरला ते मुक्ताईचं मंदिर म्हणून ओळखलं जाते. या ज्ञानेश्वर महाराजांची पहिली. मग या 4 भावंडांनी काय केलं? इकडे बारे बेटी शांत होत आद्या बोऱ्या. या 4 बहीण भावंडांनी काय केलं माहिती का? त्यांच्या कलेची विद्वत्ता लोकांना दाखवली. त्यामुळे समाजाने त्यांना पुन्हा आधार दिला की या तुम्ही आमच्या समाजात राहा. ते कसं ते पुढे सांगितलं नंतर. तसेच ज्ञानेश्वर महाराजांचे कार्य काय होते? भूमे तुम्हाला काय सांगलंय? समोर व्हिडिओ चालू आहे, तुम्ही एकमेकांशी बोलताय. संत ज्ञानेश्वर महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले होते? फक्त समाजाचा उद्धार करण्यासाठी. बरोबर. जो समाजाचा उद्धार करतो तो खरा संत होय. बरोबर. काल तू काय बोलला होता? तो देव आहे. देव नाहीये, पुरुष आहे, महापुरुष आहे, संत आहे. संत तुकाराम महाराज हे पण संत आहे. त्यांनी समाजाचा उद्धार करलाय. जसं आपल्या बाबासाहेबांना आपला उद्धार करलाय तसं त्यांनी त्यांचा उद्धार केलाय किंवा सगळ्या भारतीय लोकांचा उद्धार केलेला. परत त्यांचा मृत्यू मी तुम्हाला सांगितलं 2 डिसेंबर 1296. 1296 मध्ये. आणि भूमिते काही चितणी लागत आहे काही. मग नका एकमेकांशी बोला ना. ज्ञानेश्वर महाराजांनी किती ओव्या लिहिल्या? ज्ञानेश्वर महाराजांनी चांगला तर किती ओव्या लिहिल्या ज्ञानेश्वर महाराजांनी? चांगला शिंगा काही बोललाच नाही मी अजून ओव्यांबद्दल. तरी बी कन्फ्युज राहिला कोणी.
ज्ञानेश्वर महाराजांनी 9,000 एवढ्या ओव्या लिहिल्या. 9,000. 9,000. हा 9,000. तुम्ही तरी एका टायमाला एक वही भर लिहू शकशाल का? मग ओव्या केवढ्या लिहायचं माहिती का त्या? 2-2 मिनिटाच्या 5-5 मिनिटाच्या ओव्या राहतात. परत त्यांची भावंडे हे बा त्यांची भावंडे सांगली मी पहिल्यांदा. एक चांगदेव, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई. चांगदेव महाराज, निवृत्ती महाराज, सोपान महाराज आणि मुक्ताबाई. हा? 4. हा? घेऊन. परत अरे जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्ती आपला आध्यात्मिक विकास करू शकतो हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता संदेश लोकांपर्यंत पोहोचवला? कोण ऐकला आता? काय सांगितलं मी? जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्ती आपला आध्यात्मिक विकास करू शकतो हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. म्हणजे जो जन्माला आलाय तोच त्याचं पुरं करू शकतो का? लोक करू शकता का? आपला उद्धार आपणच करायचा आहे. पूर्वी होऊन गेला की महापुरुष की त्यांना आपला उद्धार केलाय. आता कोणी महापुरुष जन्माला येणार नाही आणि येणारच नाही. तो तुमचा उद्धार करी माहिती का? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणताय की बा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्ती आपला आध्यात्मिक विकास करू शकतो हा संदेश लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवला. बरोबर. त्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान प्राकृत भाषेत आणले. हे बाय आता काय बोलताय आले? तू बोलते नाही म्हणते मला कुशाल. म्हणजे मी अरे मूर्ख दिसतो का तुम्हाला? मन मध्ये सर्दी व्हायला मला माझ्याकडे बोललं जाऊन राहिलं तरी कंट्रोल करून राहिलाय. काय सॉरी निदान यांना समजतं यांचा तरी अभ्यास होते म्हणून. तुमची लाईन थोडी बदलव जाऊ.